चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे आपल्या तिघांचंही मी स्वागत करते। आणि आनंद दुबेजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे खरं तर आज, की आजचा प्रकार जेव्हा मनसेचं शिवसेनेसोबत जाणं डोंबिवलीमध्ये हे तुमच्या समोर आलं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून तुमची प्रतिक्रिया काय होती? पूर्वी जी आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र, जसे आपण बघत आहे तसेच आम्ही पण बघत आहे। पण संजय राऊत साहेबांनी क्लिअर कट सांगितलंय की हे पक्षाची भूमिका नाही, राज ठाकरे साहेबांची भूमिका नाही। जे जिल्हा स्तर आणि हे जे विधानसभा स्तरचे आपले जे नेते आहेत त्यांची ही भूमिका आहे की कोणासोबत जायची, कोणासोबत नाही जायची। पण हे जे मुंबई सोबत आणखी बाकी महानगर पालिकाची निवडणुकीनंतर जे निकाल आला आहे त्याच्यानंतर आपण बघेल की मुंबईमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, ठाणेमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, नवी मुंबईमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, केडीएमसी मध्ये तोच हाल आहे। म्हणजे भाजपनी असे घोडे बाजारची एक परिस्थिती निर्माण केली आहे आपल्या राज्यामध्ये की हे लोकांना पटत नाही। लोकांना काय खुशी नाही वाटत आहे सगळं बघून, हे म्हणजे काय चाललंय। तुम्ही केडीएमसी मध्ये एक महायुतीमधून लढले, भाजप आणि शिवसेनेची मॅन्डेट प्रचंड बहुमत आहे, तुम्हाला पण भाजपला साईड करून मनसे पण पाहिजे, तुम्हाला आमच्या पक्षामध्ये फूट तुम्ही करणार आहोत, तुम्ही मुंबईमध्ये तुमची संख्या कम आहे 29 आहे, तुम्ही तुमचे लोकांना हॉटेलमध्ये ठेवतात, तुम्हाला तिथे पण महापौर व्हायचे आहे, तुम्हाला ठाणेमध्ये पण व्हायचे आहे। एक मिनिट हे जे सुरुवात केली आहे पूर्वीजी ना, हे लोकांना पटत नाही। ठीक आहे, आम्हाला मुंबईमध्ये मॅन्डेट नाही मिळाला, आमच्याकडे 65 लोक आहेत, 6 मनसेकडे, 1 आदरणीय शरद पवार, टोटल 72। आम्ही समाधानी आहोत, आम्ही विपक्षमध्ये आहोत, आम्ही काही हे घोडे बाजार करणार नाही, आम्हाला लोटस ऑपरेशन करायची गरज नाही, आम्हाला येत पण नाही। पण आनंदजी, मुद्दा असा आहे की केवळ हाच आरोप गेल्या काही दिवसांपासून, मग तो निवडणुकीच्या आधी पण आणि आता निवडणुकीनंतर पण तुम्ही असं म्हणताय की भाजपने घोडेबाजार करणं चालू केलेलं आहे। तुम्ही हे का नाही बघत आहात की मनसे जी तुमची युतीतला पक्ष आहे त्यांनी अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे? अच्छा, अंबरनाथ मध्ये काय झाला होता, हेच भाजपाने 12 नगरसेवक तोडून काँग्रेसच्या आपल्यामध्ये विलीन केले, पक्षाने कारवाई केलं, सगळ्यांची हकालपट्टी झाली। तर मनसे पण करणार ना, थोडा वेळ द्या। मनसेचे जे नेते आहेत, आमचे जे बंधू आहेत राज साहेब, त्यांना सगळा विषय माहिती आहे, ते 100% कारवाई करणार आहेत। बिकॉज ही युती, हे बंधूंची युती पण आहे, मराठी माणसाची म्हणजे ही कारवाई केली जाईल आणि कल्याण डोंबिवलीचं जे समीकरण आहे ते सक्सेसफुल होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही झाली अशी कारवाई तर म्हणजे ही कारवाई होईल आणि ते समीकरण होणार नाही असं तुम्ही म्हणताय ना? कारवाई होईल 100%। आज आमच्यासारखे कार्यकर्ता समोर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, काय करायच्या, आम्ही रात दिवस एकत्रित लढायच्या भाजप आणि शिंदे सेनेच्या समोर, आणि नंतर ते सगळे घोडे बाजार करून एकमेकांच्या सोबत सरकार बनवायचे, म्हणजे फिर निवडणूक। बरोबर, पण तुम्हाला आशावाद आहे की राज ठाकरे याच्यावरती ऍक्शन घेतील आणि त्यामुळे आताचं समीकरण होणार नाही? असं नाही करणार, हे चुकीचे त्यांना भ्रमित करून हे सगळे खालचे लेवलचे लोक केले आहेत, त्यांना माहित नसेल। बर, ठीक आहे प्रकाश।